नमस्कार. मी गिरिराज गणपतराव माने पाटील. अकलूज नगर परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीकडून मी प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवत आहे. पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे, रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अकलूजच्या विकासासाठी ही निवडणूक लढवण्याचा निर्धार घेतलेला आहे. ही निवडणूक लढवत असताना लाईट, पाणी, आरोग्य, रस्ते ह्या गोष्टी सोडून इतर तुमच्या डोळ्यापुढे कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या समस्या आहेत? लाईट, पाणी, रस्ता किंवा गटारीच्या समस्या ह्या खूप बेसिक समस्या आहेत. त्या तर आहेतच, परंतु त्यातूनही मोठ्या समस्यामध्ये रोजगाराच्या समस्या आहेत किंवा शिक्षणाच्या समस्या आहेत. आज आपण पाहतोय की अकलूजमध्ये उच्च शिक्षित तरुण आहेत, पण त्यांना रोजगार नाही, त्यांना हाताला काम नाही. किंवा जर शिक्षण घ्यायचं म्हटलं तर अकलूज येथील तरुणांना पुण्याला किंवा बारामतीला या ठिकाणी शिक्षणास जावं लागते. त्यामुळे आमचा प्रयत्न राहील की अकलूज या ठिकाणी कॉलेजेस असतील किंवा मेडिकल कॉलेज असतील, असे वेगवेगळे संस्था म्हणजे ज्यातून मुलांना शिक्षण चांगले मिळेल आणि त्यातून त्यांना रोजगाराची निर्मिती होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुमच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये आता कोणकोणत्या समस्या आहेत? माझ्या प्रभागामध्ये आता तसं बघायला गेलं तर सगळ्यात मोठी समस्या म्हणजे गटारीची समस्या आहे. लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. पक्की घरं नाही आहेत, लोकांची घरं आज मोडकळीस आलेली आहेत. तसंच आपण जर बघितलं तर 6 नंबर प्रभागापाशी किंवा त्याच्या जवळ अकलूजचा ऐतिहासिक किल्ला, भुईकोट किल्ला, शिवसृष्टी तिथं आहे. पण आज आपण बघतोय तर तिथं कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाहीये. लाईटची म्हणा, लाईट नाहीये किंवा रस्ते चांगले नाहीयेत आणि तिथं सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आणि तिथं बाहेरून येणारे जे पर्यटक असतील किंवा तिथील राहणारे त्या भागात राहणारे लोक असतील, त्यांना शौचालयाचा खूप मोठा म्हणजे अडचण आहे. आणि जो आपला अकलाई देवीपासला जो नदीकाठ आहे, तिथं पूर्वी बाग करण्यात आली होती, पण ती आज मोडकळीस आलेली आहे. किंवा तिथं पूल बांधलेला होता, जिथं आता तुम्ही तिथं बोर्ड टाकलाय, 57 लाख रुपये खर्च करून तो पूल बांधला, पण त्याचा काहीच उपयोग म्हणजे त्या किल्ल्यासाठी झाला नाही किंवा त्या मंदिरासाठी झाला नाही. तर अशा काही समस्या आहेत ज्याच्यामुळे त्या आम्हाला सुधारणा करायच्या आहेत त्यामध्ये, आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करू. प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे अकलाई देवीचं मंदिर येतं, त्याच्या समोर जे डम्पिंग ग्राउंड आहे, जिथे कचरा टाकला जातो अख्ख्या अकलूजचा, ती एक खूप मोठी समस्या आहे. काय लॉजिक वापरलं असेल काय मागच्या जे ग्रामपंचायत ज्यांच्याकडे होती, की अकलाई देवी म्हणजे अकलूजची मुख्य देवी किंवा मुख्य मंदिर म्हणता येते, आणि त्यासमोरच आपण डम्पिंग ग्राउंड केलंय. तो कचरा नदीकाठी तसाच तो फेकला जातोय किंवा जाळला जातोय, त्यातून प्रदूषण होत आहे. आणि तिथेच आपली अकलूजची स्मशानभूमी पण आहे. म्हणजे जर माणूस एक्सपायर झाला तर माणसाला तिथंच नेऊन अग्नी दिला जातो. म्हणजे थोडक्यात माणसाची किंमत हे कचऱ्यासारखी करून टाकली आहे. जिथं स्मशानभूमी तिथेच जर डम्पिंग ग्राउंड आहे. आणि त्यामुळे आमचा प्रयत्न असा असणार आहे की त्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली गेली पाहिजे. म्हणजे जर कचरा जो व्यवस्थितरित्या त्याचं सेग्रिगेशन केलं किंवा सॉर्टिंग केलं आणि त्याच्यावर प्रकल्प उभा करून त्यावरती प्रक्रिया केली गेली, तर त्यातून त्या कचरा टाकण्यासाठी होणारा खर्च सुद्धा टाळला जाऊ शकतो आणि त्यातून उत्पन्नही मिळू शकते आणि त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते. या बाबतीत आम्ही मुख्यप्रमाणे विचार करू. अकलूज शहरातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या म्हणा किंवा तुमच्या मना डोळ्यासमोर कोणत्या योजना? अकलूजमध्ये खूप तरुण असे आहेत की ज्यांच्या हाताला काम नाही. इथं बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांकडून, पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊंकडून किंवा रामभाऊ सातपुते यांच्या मार्फत आम्ही इथं स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आणायचा प्रयत्न करू किंवा IT हब उभा करायचा प्रयत्न करू, ज्यातून आपल्या गावाकडील तरुणांना रोजगार मिळेल आणि त्यांना आपलं कौशल्य दाखवायची संधी मिळेल.
या हेतूने आम्ही प्रयत्न करू. जे आपल्या गावातील तरुण आहेत, जे उच्च शिक्षित आहेत किंवा हुशार मुलं आहेत, ज्यांच्या अंगात कौशल्य आहे, त्यांच्यासाठी आम्ही छोटी इंडस्ट्री किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्री आणून त्यांच्यासाठी नवीन हाताला काम देऊ आणि नवीन एक त्यांना संधी देऊ, की ज्यातून ते त्यांच्या समाजासाठी किंवा आपल्या अकलूज गावासाठी आपल्या अकलूज गावाचं नाव महाराष्ट्र पातळीवर मोठं करण्यासाठी त्याचा उपयोग होईल.